डोईवर आकाश, पायाखाली धरती, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ, कपाळी गोपीचंदनाचा टिळा, मुखामध्ये हरिनाम, मनामध्ये भक्तिभाव, हृदयामध्ये संतांचं प्रेम, जिव्हाळा, संतांच्या विचारानं, संतांच्या आचारानं, संतांच्या पदस्पर्शानं, संतांच्या वास्तव्यानं म्हणा पुनीत झालेली ही भूमी आणि अशा या पवित्र भूमीची माती म्हणा, अशा या पवित्र भूमीचा भंडारा म्हणा, भाळी लावणाऱ्या तुम्हा सर्व भक्तांना विनम्र अभिवादन. माझे गुरु परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराज, हरिभक्तीपरायण पूर्णानंद काजवी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक. ब्रह्मवेत्ता, त्रिकालज्ञानी, महातपस्वी, सिद्धजती श्री हलसिद्ध स्वामी यांच्या ह्या पवित्र भूमीमध्ये हा नामयज्ञ, जपयज्ञ, ज्ञानयज्ञ म्हणा, याला वाग्यज्ञ म्हणा, हा सुरू आहे. आणि माऊलींचं एक प्रमाण आहे त्यासाठी, या यज्ञासाठी म्हणा, की कैसी आगळिक दैवाची म्हणतात माऊली, एक वेगळंपण आहे, एक वैशिष्ट्य आहे. कैसी आगळिक दैवाची जय गंगा ओळली अमृताची म्हणतात. हो का जपतपे श्रोतयांची फळा आली. आता इथं बसलेले सगळे श्रोते असतील, वक्ते असतील, सगळे असतील, यांची जपतपे फळाला आली म्हणतात. जे आपण मागल्या अनेक जन्मात काय केलंय, सत्कर्म केलंय, पुण्य केलंय, म्हणून आम्ही आज इथं आहे. या शब्दाचा अर्थ, अशा या गोष्टीचा अर्थ लक्षात ठेवा. हा, आणि म्हणून अमृताची गंगा म्हणतात त्याला. कसली? ह्या ज्ञानेश्वरीला अमृताची गंगा म्हणतात माऊली. आम्हाला गंगा माहिती आहेत, भूतलावर अनेक नद्या वाहतात आणि सगळ्या नद्या कशा आहेत? पवित्र आहेत. सगळ्या नद्या या भूतलावरच्या पवित्र आहेत, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण ज्या नदीच्या तीरावर आहे, काठावर आहे, ती कोण आहे? वेदगंगा. बघा, जगात सगळ्यात मोठं नाव आमच्या नदीला आहे. काय आहे? वेदगंगा, वेदांची गंगा. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असणार वाङ्मय हे फक्त कुठलं आहे? वेदांचं आहे. हा, आणि त्या वेदांचं नाव आपल्या कशाला आहे? गंगेला आहे. लक्षात ठेवा, समजावून फार महत्वाची गोष्ट आहे. आणि अशा या वेदगंगेच्या काठावर तुम्ही आम्ही राहतोय. इकडल्या बाजून दूधगंगा वाहत्या, इकडल्या बाजून वेदगंगा वाहत्या. तसं पाहिलं तर आम्ही समृद्ध आहे. हा, कारण वेदगंगा पवित्र आहे आणि दूधगंगा काय अपवित्र आहे. माऊली म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. नुसतं पवित्र नाही, गोडही आहे. हा, आणि अशा या दूधगंगा वेदगंगेच्या मध्ये आपण आहोत. आणि काय ऐकायला लागलोय आपण? अमृतगंगा, संतांच्या विचारांची गंगा आहे. लक्षात ठेवा, ही बहुत सकृते लाभली जगा म्हणतात. म्हणजे जगाचं पण भाग्य आहे, आपलं तरी भाग्य आहेच, पण जगाचंही भाग्य आहे. बहुत सकृते लाभली जगा. पुण्याई म्हणायची जगाची, म्हणून लाभ झालाय जगाला. काय करते ती अमृतगंगा? ही पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाची. आपलं अंतःकरण, आपलं हृदय पवित्र करते ती गंगा. पावन करी अंतरंगा, अंतरंगा म्हणजे अंतःकरण, हृदय आपलं, त्याला पवित्र करते. हा, फक्त त्यात अट कशी आहे संतांची, की भक्तिभावे करिता स्नान. इथं 7 दिवस 9 दिवस काय असेल ते दिवस सप्त्याचं काय करायला सांगितलंय? भक्तिभावे करिता स्नान.
इथं स्नान करायला सांगितलंय, नहाय सांगितलंय. भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण. बघा, अंतःकरण निर्मळ होतं, पवित्र होतं, शुद्ध होतं. इथं 7 दिवस ऐकल्यानंतर या अमृतगंगेचं कार्य आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून निर्मळ जर झालं अंतःकरण तर काय होतंय? तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ येवोनी गोपाळ राहेत येते. बघा, देव राहायला येतोय, केवढी मोठी गोष्ट आहे. बघा, अंतःकरण ज्याचं शुद्ध आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे, त्याला देव हुडकत येतोय. आम्ही सगळी देवाला हुडकणारी आहे, बरोबर आहे ना? आमचा किती जन्म देवाला हुडकून गेला तर आम्हालाच माहित नाही. पण संतांनी एक मेक सांगितली, सोपेवर आम्हा सांगितले संती. काय सांगितले? की देव तुम्हाला हुडकत यायला पाहिजे. देव तुम्हाला हुडकत यायचं असेल तर आमच्यासाठी काय करायला पाहिजे? निर्मल होय अंतःकरण. आपलं अंतःकरण पवित्र व्हायला पाहिजे, निर्मळ व्हायला पाहिजे. आणि अंतःकरण निर्मळ आणि पवित्र व्हायची जागा ही आहे, लक्षात ठेवा. ही जागा कशी आहे? अंतःकरण शुद्ध व्हायची, पवित्र व्हायची, निर्मळ व्हायची आहे. आणि असं जर पवित्र आणि निर्मळ अंतःकरण झालं तर आत जो जीव आहे, बघा, ह्यात असणारा जो जीव आहे, आता आपण जीव स्वरूप आहे ना सगळी, त्या जीवाला समाधान होते. का? देव राहायला येणार आहे. कुठं? जीवासी परम समाधान साक्षात दर्शनसी शिवाचे म्हणतात. श्री शिवाचे म्हणजे स्वरूपाचे. आपल्या स्वरूपाचं आपल्याला दर्शन होते म्हणतात. आता ह्या जीवाला जर त्या भगवंताचं स्वरूपाचं दर्शन झालं तर ह्यो काय जीव ग बसल म्हणतात. ह्यो जीव भेट घेतल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. जीवा शिवाची होता भेटी. ते दर्शन झाल्यावर जर जीवानं त्या शिवाची भेट घेतली, स्वरूपाचं ज्ञान घेतलं, भेट घेतली, तर काय होईल? परम समाधान प्राप्त होतोय. लक्षात ठेवा, जीवाला जीव आनंद स्वरूप होतोय, जीव सुखरूप होतोय, समाधानी होतोय, शांती प्राप्त होती जीवाला. काय प्राप्ती होती? शांती प्राप्त होती, लक्षात ठेवा. आणि म्हणून अनुभव यावा, परमार्थात काय यावा? अनुभव यावा. आपल्या चित्तामध्ये आनंद आहे, आपल्या चित्तामध्ये सुख आहे, आपल्या चित्तामध्ये प्रसन्नता आहे, आपल्या चित्तामध्ये शांती आहे. याची अनुभूती आपल्यालाच यावी का दुसऱ्याला यावी? आपल्यालाच यावी. दुसऱ्याला यायची काय गरज आहे? आता असणारी जी शांती आहे, जी सुख आहे, जे समाधान आहे, ते 2 प्रकारचं आहे. एक भौतिक जगतातला आहे, एक आत्मिक जगतातला आहे. 2 प्रकारची सुख, समाधान, शांती, आनंद आहे. आणि म्हणून मी नद्यांचा उल्लेख केला सुरुवातीला. नद्या काय तशा नुसत्या वाहत नाही तर जगातल्या. माऊलीनं त्यांना फार मोठं शब्द भांडार उघडले, शब्द वापरल्यात. या सगळ्या पवित्र नद्या समुद्राला जातात म्हणले. कुठं जातात? समुद्राला जातात. पण कशा जातात त्या? फार 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 सुंदर सांगितले. का? फेडीत पाप ताप. काय करत जातात? फेडीत पाप ताप. पोखीत तिरीचे पादक. म्हणजे तीरावर असणारी जीवसृष्टी त्यांचं पोषण करत, त्यांना सांभाळत, त्यांना शांत करत त्या नद्या कुठं जातात? समुद्रात. समुद्रात जाय आप गंगेचे जैसे. ते नुसतं वाहत नाही, ते जाता जाता ते कार्य करत जाते. आणि म्हणून पाप ताप दैन्य काय जायला पाहिजे? जाय उठाउठी. उठाउठी जायचं असलं तर तुम्हा आम्हाला ह्या हरिनाम सप्त्यासारखी साधनं दिल्यात साधू संतांनी, लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्यावेळी गंगा सागराला भेटायला जाते, बघा माऊली म्हणतात की गंगा ज्यावेळी सागराच्या भेटीला जाते, गंगा सिंधू सेवू गेली.
काय शब्द वापरलाय बघा, गंगा सिंधू सेवू गेली पावताची समुद्र झाली. आता कोण झाली ती? समुद्र झाली. तैसी भक्ता सेल दिदली निजपदाची. तसं संत मंडळी आपल्या भक्तांना स्वरूपापर्यंत नेऊन पोचवतात. जशी ती नदी समुद्रापर्यंत जाऊन पोचती, तसा भक्त कुठपर्यंत जातोय? आपल्या स्वरूपाला जाऊन पोचतोय. लक्षात ठेवा. हा. आणि म्हणून इथं काय म्हणतात? भक्ता सेल दिदली निजपदाची म्हणतात. अट सांगितली मगाशी, भक्तिभावे करिता स्नान. ह्या गंगेमध्ये भक्तिभावाचं स्नान आहे. मागल्या 4 महिन्यापूर्वी मला वाटते बरीच मंडळी आपली उत्तर भारतला गेली होती. भरपूर गेली होती लोक. किती कोटीचा आकडा आहे तो बहुतेक बाहेर पडलाय माहीत नाही. एवढ्या लोकांनी प्रयाग स्नान केले. बरोबर आहे ना? प्रयाग स्नान कशासाठी केलं? काय पाप केलं असेल, ताप असतील, काय असेल ते फिटून जावावं. अनेक जन्मातलं, ह्या जन्मातलं, म्हणून सगळी गेलती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या साध्या भक्ताला, माझ्या सामान्य जीवाला ते घडायचं शक्य नाही. असे प्रयाग स्नान घडणं शक्य नाही. आणि म्हणून ही अमृत गंगेची व्यवस्था केली आहे. कुणी? ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी. फक्त इथं आपल्याला काय करायचं आहे? भलते न येत सदभावे नहावे. काय सांगितलंय बघा, इथं नाहीचं आहे. फक्त कसं? भलते न म्हणजे सगळ्यांनी, कुणी? सदभावे नहावे. आणि काय बघावं? प्रयाग माधव विश्वरूप पाहावे म्हणतात. काय पाहावे? स्वरूपाचं ज्ञान तरी होईलच, पण विश्वरूपाचं सुद्धा ज्ञान होईल. कशात स्नान केल्यानंतर? ह्या अमृत गंगेत स्नान केल्यानंतर. आणि काय होईल बघा, येतुलेनी संसाराशी द्यावे तिलोदक म्हणतात. संसाराशी या शब्दाचा अर्थ जन्म मरणाच्या फेऱ्याला काय द्यावं? तिलोदक म्हणजे राम राम करावा. त्यासाठी योजना ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी करून ठेवल्या. अजून बी ती कळली नाही. आणि म्हणून देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी आमची अवस्था झाली. इथं पाप फिटल, तिथं पाप फिटल. कुठली नदी सोडली नाही, कुठली स्नान प्रयाग स्नान सोडलं नाही लोकांनी. पण त्याच्या मनात असं नाही आले की आपण ते करूच नाही. केल्यानंतर फेडायला लय जण जातील हो, पण करू नये ही भावना कुणी निर्माण करून दिली? साधू संतांनी निर्माण करून दिली. लक्षात ठेवा तुम्हाला. हे करूच नये. मग प्रयाग स्नान करायची काय नाही, गरजच नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात, न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. घरला देवाला पाहिजे. आम्ही देवाची घरं उडकाला. बघा आमच्यात त्यांच्यात फरक किती आहे. ठाईच बैसोनी कशासाठी म्हटलंय होय? गर्भित अर्थ आहे त्याच्यात. करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. रामकृष्णारी विठ्ठली केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. शेवटचं लय महत्वाचं आहे. या विनासता अनेक साधन वाहतसे आण. शपथ घेऊन सांगितलंय, नुसतं सांगायला नाही. आपल्याला शपथ घेऊन सांगितलंय, वाहतसे आण विठोबाशी. विठोबाची शपथ घेऊन सांगितलंय. म्हणून 375 वर्ष झाल्यात. वैकुंठ गमन सोहळा सगळीकडे साजरा व्हायला लागलाय. त्यानिमित्ताने ही पार्श्वभूमी सांगितली संतांच्या विचारांची. मी चिंतन नेमकं कशावर करायचं आहे आपल्याला? की तुकोबारायांचा 4 चरणांचा सोपा सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे आणि रोजच्या नित्य वापरातला अभंग आहे. घातला दुकान देती आली अशी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार. माग त्याशी पुरे धनी अनेकांशी उरे संत उदार उदार भरले अनंत भांडार. तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे रीते संत उदार उदार भरले अनंत भांडार.
अभंगाची सुरुवात करत असताना तुकाराम महाराजांनी सोपा शब्द वापरलाय, तुम्हाला सगळ्यांना माहिती असणारा, तो म्हणजे दुकान. काय वापरलाय? दुकान शब्द वापरलाय. आता दुकान कुणाला माहित नाही? जगामध्ये सगळ्या प्रकारची दुकान आहेत आणि सगळी ती भौतिक सुखाची दुकान आहेत. कसली दुकान आहेत? भौतिक सुखाचा व्यवहार करणारी जगातली सगळी दुकान आहेत. पण संतांनी जे दुकान घातलंय ते थोडंसं वेगळं आहे, लक्षात ठेवा. एवढ्या एवढ्या मुलाच्या हातात 5-10ची नोट द्यावं बघा. आता ते कुठं जाईल? घरला जाईल का दुकानात जाईल? पहिलं दुकानात जाईल. ते घराला घर विसरल ते. म्हणजे एवढं संस्कार त्या दुकानांचं झाल्यात आपल्यावर. कुठल्या दुकानांचं? भौतिक जगतातल्या दुकानांचं. पण आध्यात्मिक दुकान जे आहे, संतांनी गाठलेलं दुकान आहे, इकडं पळाय पाहिजे का नाही? इकडं हुडकून आणायला लागतात. ह्या दुकानला लोक हुडकून आणायला लागतात, लक्षात ठेवा. आणि इथं बघा त्या दुकानामध्ये अशी व्यवस्था आहे की तिथं दान द्यायला सुरू आहे. काय सुरू आहे? तुकोबाराय म्हणतात, देती आली अशी दान. ते दान ज्ञानाचं दान आहे, लक्षात ठेवा. कशाचं ज्ञान आहे? दान कशाचं आहे? ज्ञानाचं दान आहे, लक्षात ठेवा. फक्त आपण काय करायचं आहे? बरे पारकून बांधा गाठी म्हणतात तुकोबाराय. हे गाठीला बांधून घ्यायचं आहे. ही शिदोरी आहे आपली. आणि ही शिदोरी केवढी आहे माहिती आहे काय? एका जन्माची नाही, अनेक जन्माची शिदोरी देण्याचं काम ह्या दुकानातून तुकोबाराय करायला. घातला दुकान देती आली अशी दान. कोण द्या लागल्यात? खाली द्रुपदात म्हणले संत. कोण द्या लागल्यात दान? संत. अरे ते आहेत कसे? तर उदार उदार. संत आहेत कसे? उदार उदार. उदार आहेत ना. उदार हा देवाचा गुण आहे, औदार्य म्हणतात त्याला. षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा भगवंत, त्याचा एक गुण आहे ह्यो. त्याला औदार्य म्हणतात, त्याला उदार उदार म्हणतात. ते कोण आहेत? संत आहेत, लक्षात ठेवा. देती आली अशी दान, संत उदार उदार. आणि काय म्हणतात? भरले अनंत भांडार. किती? एक नाही, दोन नाही, ज्याला अंतच नाही एवढं म्हणजे अनंत. एवढी आमच्याकडे काय भांडार आहे. आता एवढ्या भांडारात असणारा माल संत तुम्हा आम्हाला दान द्यायला लागल्यात. काय द्यायला लागल्यात? दान द्यायला लागल्यात. मी कुणाला द्यायला लागल्यात? देती आली अशी दान. शब्द लक्षात ठेवा. हिथं कोण येतील त्याशनी द्यायला लागल्यात. शब्द अतिशय व्यवस्थित वापरलाय. देती आली अशी दान. इथं कोण येतील ना त्यांना दान द्यायला सुरू आहे. तिसऱ्या चरणाला म्हणतात माग त्याशी. माग त्याशी. इथं आलीच नाहीत पण मागा लागल्यात. बघा, इथं यायला नाहीत पण पाहिजे आहे. आता बघा, जग फास्ट आहे, ऑनलाईन आहे. तुम्हाला काय पाहिजे असलं तर काय करायला लागत्या? मागणी करायला लागत्या. मागणी अर्ज तुमचा ऑनलाईन लागतोय. पेनान खरकटायचं बंद झालं, सगळं ते बंद झालंय. तुम्हाला काय पण पाहिजे असू दे, अर्ज करायला लागतोय, ते बी ऑनलाईन. कळालं? म्हणजे मागणी आहे. आता घरात बसून केली तर चालतीया मागणी. घरात बसून केली तरी सुद्धा चालतीया, पण इथं यायचं नाही. त्यांना पाहिजे आहे, त्यांना दान पाहिजे आहे. पण त्यांनी कुठं बसून केली? घरात बसून केली. त्यांना पण देणार म्हणतात तुकोबाराय. माग त्याशी पुरे. जेवढी मागणी केली आहे तेवढं देणार म्हणतात. पुरे या शब्दाचा अर्थ पुरविस्तर. पुरे या शब्दाचा अर्थ तृप्त उस्तर. त्यांना केवढं देणार? तृप्त उस्तर देणार. मागणी केली आहे तेवढं देणार. माग त्याची पुरे. बर, आलेल्यासनी देणार आहे. आली नाहीत पण मागणी करायला त्यासनी पण देणार आहे. बरं, याय बी नाहीत मागाय बी नाहीत, ती बी वेगळीच आहेत. याय बी नाही तिथं आणि मागाय बी नाहीत, पण येणार आहेत भविष्यात. भविष्यात येणार आहेत.
अनिकांशी शब्द वापरलाय. काय वापरलाय? अनिक. अनिक म्हणजे इतर जी राहिल्यात ती. धनी अनिकांशी उरे म्हणतात. म्हणजे आलेल्याशनी देणार, मागणाऱ्याशनी देणार, जी आलीच नाही तिथं आणि जी अनेक जण आहेत त्याशनी पण देणार. या सगळ्याशनी देऊन आणि आमच्याकडे उरणार म्हणतात. काय म्हणतात? उरे. उरे शब्द वापरलाय. ह्या सगळ्याशनी देऊन आमच्याकडे उरणार. का उरणार? तर भरले अनंत भांडार म्हणून उरणार. भरले अनंत भांडार म्हणून उरणार. आता ही अनंत भांडार भरलेली आलेल्याशनी मागतेल्याशनी न आलेल्याशनी देऊन जर उरत असली तर ह्यांच्याजवळ हीच कुठलं आणलं कुठनं हिने? प्रश्न आहे. हिने आणलं कुठनं? आता कुणाजवळ काही जरी असलं तर चौकशी होती. संपत्ती जादा आली, काय आलं त्या ऑनलाईनवर दिसतंय. बँकेत पैसे किती आहेत, ठेवी किती आहेत, सोनं किती आहे, दागिने किती आहे, शेती किती आहे, उसाचं बिल किती आलं, हे सगळं कुठं दिसतंय? आधार लिंक आहे आपलं. त्या आधारला सगळं दिसतंय. टॅक्स भरलाय का नाही, नाही भरलाय का नाही. मग त्यांना त्यावेळी कुणी विचारलं नसेल. अनंत भांडारा असणारं साहित्य संतांच्याकडनं आहे. त्यांना कुणीतरी विचारलं असेल की हो की बाबा हे एवढं देणार म्हणताय, सगळ्यांना देणार म्हणताय, तुम्ही उदार आहेसा, अनंत भांडार भरल्यात, म्हणजे तुम्ही आणलं सा कुठनं? त्यावेळी तुकोबारायांनी फार सुंदर उत्तर दिले. फार उत्तर सुंदर दिले. तिथं प्रश्नच कट झालाय. विटेवरी ज्याची पाऊले समान, बघा, तोची एक दानशूर दाता. आम्हाला दिलंय कुणी? म्हणजे नोंद आहे. कुठलीही गोष्ट शासनाला दाखवायची असली तर आलंय कुठं, आलंय कुठनं गेलंय कुठं हे दाखवायला लागते. ट्रान्झॅक्शन म्हणतात त्याला. बँकेत पैसे जमा झाले ते आल्याला कुठनं हे दाखवायला लागतात आणि कुणाला दिलं असलं तर ते दिल्याला बी दाखवायला लागतात. इथं दोन्ही बी तुकोबारायांनी दाखवून दिलंय. ज्याची विटेवर पाऊले समान आहे तो आमचा कोण आहे? दानशूर दाता आहे. लक्षात ठेवा. आणि त्यानं आम्हाला दिलंय आणि आम्ही तुम्हाला देतोय म्हणतात. तुकोबाराय काय म्हणाल्यात? घातला दुकान देती आली अशी दान. मग काय करायला लागतं तुम्ही? तुम्हाला काय त्याचं कमिशन बिमिशन असेल की? आता असते का नाही कमिशन? सगळं इकडलं तिकडं नुसतं उचलून ठेवलं की इकडली जनावरांची दुरी तोंड सोडून इकडं बांधली की किती असतात? इकडलं आणि दोन्हीकडलं असतात. त्याला तोंड फक्त जनावरांचं फिरवून इकडलं तिकडं बांधायचं. कमिशन असते का नाही? असते. मग एवढी उलाढाल ट्रान्झॅक्शन करणारी संत मंडळी यांना काय असेल? त्यावेळी तुकोबाराय त्याचं उत्तर देतात. म्हणतात आम्ही काय करतोय? आम्ही आहे वैकुंठवासी. फक्त कारण घेऊन आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साचे भावे वर्ताया. तिने जे काय बोलल्यात त्याचं वर्तन करून दाखवायसाठी आलोय. आम्ही कमिशन मिळवायसाठी आलेलो नाही. मी तो हमाल भारवाही. मी कोण आहे? हमाल आहे म्हणतात तुकोबाराय. फक्त मी डोसक्यावर घेणारी तुमच्या दारात आणून टाकणार. तिकडलं डोसक्यावर घेणार तुमच्या दारात आणून टाकणार. फक्त दारातलं घरात घ्यायचं काम कोणाचं हो? देव घ्या कुणी आयता आला घर पुसोनी. आणि कसा द्याल्यात? देव घ्या फुका. फुका म्हणजे फुकट. देव घ्या फुका न लगे रुका बोल काही देऊ नका म्हणतात. रुका सुद्धा नको. रुका म्हणजे त्या पूर्वीचं नाणं काहीतरी असेल, रुपये असेल, काय असेल. न लगे रुका मोल काही म्हणतात. हे सगळं घेऊन आम्ही तुम्हाला द्यायला आलोय. आणि मग केवढं आहे आमच्याकडं? त्या शेवटला विचारले, हाय तरी केवढं तुमच्याकडं? दिलंय, देवान दिलंय म्हणतासा बरोबर आहे, सगळ्यांना देणार आहे म्हणतासा ते बी बरोबर आहे. नेमकं हाय केवढं तुमच्याकडं? त्यावेळी तुकोबाराय त्याचं उत्तर द्यायल्यात. तुका म्हणे पोतं माहिती आहे ना सगळ्यांनी? गेलं ते आता ते सुतळीचं पोतं गेलं. आता 25 किलोच्या, 20 किलोच्या, 5 किलोच्या काय आल्या? बॅगा. कॅरी बॅग आल्या. कॅरी बॅगा आल्या आणि पुती गेली. वाईट वाटलंय, वाईट वाटतंय. पण आता इथं जुनी माणसं बरीच आहेत ज्यांनी खळ्यावरली धान्याची रास बघितली. इथं आहेत माणसं आता ज्यांनी खळ्यावर
सारिवलेल्या खळ्यावर म्हणतोय, नुसत्या खळ्यावर नव्ह. ती शेण बी गेलं, मसरं बी गेली, बैल बी गेली, गायी बी गेल्या, खळ्यावरली रास बी गेली. हा, आणि ती रास कशात भरायची माहितीये काय? पोत्यात. त्या पोत्यात भरायची, ती पोती गाडीत भरायची आणि ती गाडी घरला आणायची. आणि ती गाडी घरला आणली की ती गाडी दारात आली की त्या बैलांच्या पायावर काय घालायचं? पाणी घालायचं. तांब्यानं कळशीनं पाणी घालायचं. देवाला पाणी घालताय तसं त्यांना पूजन करायचं. गोडधोड भाकरी चपाती पोळी तुमच्या घरात शेबाड्यात हाय ती चारायची. ह्या वेळेला यायची ती गाडी. केव्हा लक्षात आलं? संध्याकाळच्या दिवस मावळायला ती गाडी घरला यायची. आणि मग ते धान्य कुठं जायचं? घडूशिव जायचं. कुठं जायचं? घडूशिवर. काही धान्य तट्ट्यात जायचं. तट्ट्या माहिती आहे ना? तो तट्ट्या भरायचा, टुपली भरायची, मग घडूशी भरायची. ती घडूशी कुठं लागायची माहिती काय? घरात एक हे असायचं असं तुळी. तुळी माहिती आहे ना? त्या तुळीला लागायची ती काय? घडूशी. आणि मग पाहुणं घर बघायला आलं की, कळालं ना घर बघाय म्हणजे? पाहुणं घर बघायला आलं की पुढनं घुसलं की मागे निघायचं. हा, काय बघती हो? तट्ट्यात. हा, तट्ट्यात धान्य काय आहे? घडूशीवर धान्य किती आहे? पोत्यात धान्य किती आहे? हा, हे बघती. घर बघत नव्हती. नाव काय होतं? हा, म्हणून नात अजून सांगतात, ज्याच्या घरात धान्य तो शाना गा. घरात ज्याच्या धान्य आहे तो शाना होईल. कसं काय हो शक्य आहे? कारण आम्ही आता पिशवीतनं आणणारी आहे. कशातनं? किती महिने चालत असेल? पिशवीतनं आणलेलं किती महिने चालू होते? पिशवीतनं आणलं, तांदूळ आणलं काय 2 दिवस पिशवीत नव्ह, कॅरी बॅग येत नाही. 2 दिवस चालत नाहीत. हा, आणून द्यायला 2 दिवस लागतात. एकदा हिने सांगितले की आम्हाला आणतोच म्हणतोय, आणतोच. ते काढायचं मधली वेळ कशी या बायानी? तर पूर्वीची लोक कुणाच्या दारात कॅरी बॅग घेऊन जाईत नव्हती. ती असं तट्ट्यात सोडला नाही तर ते घडूशी सोडली की 2 वर्ष खाऊ द्यात, नाही तर 3 वर्ष खाऊन द्यात, किती बी खाऊन द्यात. ते पुरत होतं. किती? ते पुरत होतं. लक्षात ठेवा. कारण आम्ही त्यावेळी अडाणी होतो. कसे होतो? आणि आता आम्ही लई शिकलाव. शिकलाव ना? लई शिकलाव म्हणून आम्हाला पिशवीनं आणून खाऊन पूर्ण झालंय. पिशवीनं आणून खाऊन पुरतंय. त्याला कसं आणून खायला लागतंय? तट्ट्यानं आणि पोत्यानं खायला लागतंय. तेव्हा ते पुरतंय आणि सपत नाही, उरतंय. हा, कुठला पाहुणा आला, लावलं पोतं, जा घेऊन. शेंगाचं पोतं पाहिजे, भाताचं पोतं पाहिजे, कसलं ज्वारीचं पोतं पाहिजे. माणसं उचलून द्यायची. अहो, खळ्यावर जर गेली, रास असली अशी भरलेली, तर 12 बलुतेदारापैकी कोण आली तर खळ्याच्या भोत्यान उभं राहायची. खळ्याच्या भोत्यान उभं राहायची. आम्ही बघितलेलं आहे डोळ्यान. आणि त्यावेळी सूप भरायचे. आमचं ते म्हातारा असायचं, वडील असायची, ती सगळी ते सूप भरायचं, ते सुपानं वाढायची. कशान? सुपानं वाढती. आता असं वाढा लागल्यात. ते हातात बी मावत नाही, ते हातावर हात घालतात असा. आता काय केवढं होती ते काय ती हे भरतंय बायकांचं काय मला बी समजत नाही. दान करायला आम्ही दान करणारी माणसं. त्यावेळी संतांनी पूर्वजांनी आमच्या कशानं वाढलं? सुपानं वाढलं हो. आणि त्याच्यानी कमी बी पडलं नाही. आणि ह्यासने आता सपलंच घरातलं. कवा गेलं तर सपल्यालाच आहे हो. सकाळी माणूस पाहुणा जर 12-1ला आला तर शेबाड्यात भाकरी नसत्या. खरं का खोटं सांगा? मी विचारलं एकाला, ते म्हणला जेवण करूया, आता लगेच 15-20 मिनिटात जेवण होते, तुम्ही जेवून जावा. म्हणलं आता गेलोय तरी मी 12ला, सकाळचं जेवण संपलं असेल यांचं करून. तर म्हणले आम्ही ताजं खातोय. काय म्हणली? शिकलेली होती हो. म्हणजे आम्ही सकाळचं संध्याकाळी खाईत नाही. चांगली गोष्ट आहे. सकाळचं संध्याकाळी खाईत नाही. आता ही ताजं खाऊन दाताच्या दवाखान्यात पाळीला उभारल्यात, दात पडाल्यात म्हणून. ताजं खाणारी ह्यांच्या अंगात रक्त कमी पडायला दवाखान्यात चढवा लागल्यात रक्त जाऊन. ती शिळं खाणाऱ्यांचं दात खट आहेत, अजून पडाय नाहीत. का? ती शिळं खाल्यात. आई परिस्थिती आहे. मी अनेक उदाहरण सांगतो तुम्हाला. पाठीमाग घराच्या परड्यामध्ये त्यावेळी गंज नव्हता, पाणी तापवायला किंवा सोलर नव्हतं. असं भांड ठेवायची. हा, भांड जुनं काळं झालेलं असायचं ते. आणि त्यातल्या धिपसा राखचा ओढून त्याच्यावर पाणी सोडायचं वरलं त्यातलंच. त्याच्यातच बॉट घालायचं आणि राखकुंडी लावायची. बरोबर आहे ना? त्यांचं दात चांगलं आहे. त्यांचं दात निश्चित
हां चांगला आहे. कोलगेट लावल्यानं पाक पडल्यात बघा, दाढा बघा, काय बघा कसं काय पडलं, एवढं कोलगेट लावून कसं काय पडलं. तर त्या राखमध्ये निसर्ग आहे, त्या राखमध्ये काय आहे, निसर्ग आहे म्हणून दात किडलं नाहीत. आणि ह्यात आहे केमिकल त्याच्यात, हा म्हणून दात किडलं. कळालं, सुधारलेली शिकलेले आम्ही म्हणून आम्ही काय वापरतोय, कोलगेट. नाताने स्पष्ट सांगितलं तुम्ही भाकलायचा म्हणून. ज्यांचं हे लावणं आहे ती चांगली आहेत, हां. आणि ज्यांनी कोलगेट लावलेत त्यांचे दात पडलेला आहेत निश्चित. बघा माड, मी रोज तेच व्यवसाय करतोय, माझा धंदा तोच आहे. माड पाळी 300 जास्त आहे. हां हां, काय सांगत होतो माहिती आहे तुम्हाला, पोते. कशावरनं गेलं तिकडं, पोते. हां, हे विसरायचं नाही, पोतं हे फार महत्वाचं आहे. मग तुकोबारायांनी पोते शब्द का वापरला, तर पोत्यातलं सपत नाही, पोत्यातलं सपत नाही, पिशवीतलं सपतय म्हणून पिशवी शब्द वापरायने तुकोबारायांनी पोते शब्द वापरलाय. तुका म्हणे पोते देवे भरले नवे रीते. पोते या शब्दाचा अर्थ आमचं अंतःकरण. तुकोबाराय काय म्हणतात, आमचं हृदय, आमचं अंतःकरण कशाने भरलंय, देवे भरले. आमच्या अंतःकरणात कोण आहे, देव आहे. लक्षात ठेवा, आमच्या हृदयात देव आहे म्हणून किती दान दिलं, कुणालाही दिलं, भरपूर दिलं, पुरविस्तर दिलं, तरी सुद्धा आमचं सपत नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून दानशूरपणा संतांच्या जवळ आहे. आता संतांच्याकडे दानशूरपणा आहे, आम्ही दान देतोय आणि संतही दान देतात. देती आली अशी दान, बरोबर आहे. हा, मला सांगा 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. दान जर द्यायचं असलं आपल्याला तर त्या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तोच दान देऊ शकतोय. त्यातली 1 नंबरची गोष्ट श्रीमंती पाहिजे. काय पाहिजे, श्रीमंती पाहिजे म्हणजे ऐश्वर्य पाहिजे. दुसरी गोष्ट औदार्य पाहिजे म्हणजे देण्याची इच्छा पाहिजे, औदार्य म्हणायचं. आणि तिसरी गोष्ट स्वतंत्र पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. काय पाहिजे, हा, नाहीतर सप्त्याची पट्टी मागाय गेल्या घरात, मालकीन म्हणली मालक स्टँडवर गेल्या आणि आल्याव या, ही सगळी मंडळी आल्याव आणि तिच्या घराला जातील. निमित्त काय सांगितलं, कळालं, हा, स्वातंत्र्य नाही, काय नाही. मालकीनीला पण स्वातंत्र्य पाहिजे होतं की बाबा कुणाला नाही देणार, पण देवळातली माणसं आली की सूप भरून घाल, काहीतरी असं ना, तिकडे काय असेल ती पट्टी दे. हे स्वातंत्र्य आपल्याला नाही, स्वातंत्र्य नाही. एक वेळा स्वातंत्र्य आहे, औदार्य नाही, देण्याची इच्छा नाही. स्वातंत्र्य आहे, औदार्य आहे, पण ऐश्वर्य नाही, द्यायची इच्छा आहे. स्वातंत्र्य आहे पण श्रीमंती नाही. काय देतय, श्रीमंती यायला पाठीमागं कवा तरी कोणाला तरी दिलेलं पाहिजे. हो, श्रीमंती तशी येत नाही कुठं. त्यानं अनेक जन्मामध्ये काय केलेलं पाहिजे, दान केलेलं पाहिजे. लक्षात ठेवा, तेव्हा श्रीमंती आपल्या घराला चालत त्या. आता हे झालं गोष्टीतलं, कथेतलं, अनुभवातलं झालं संतांच्या. आता तरी आपण शान होऊया. आत्ता आपल्या हातात आहे, स्वातंत्र्य आहे, आपल्या घरात धान्य आहे किंवा पैसे आहेत, औदार्य आहे, 3 गोष्टी आपल्याकडे आहे. मग इथं का कमी पडून चालतंय, पडून चालणार नाही. सप्त्याला असू दे, धर्मकार्य म्हणून असू दे. आणि म्हणून संतांनी काय घातला दुकान देती आली अशी दान. हा, आणि म्हणून संतांची दुकानं जी आहेत ही परमार्थाची दुकान आहेत. लक्षात ठेवा, हा, संतांच्या दुकानातल्या मालानं चित्त भरते. काय भरते, चित्त भरते. आणि दुकानातला माल आणून जे खातोय त्यानं पोट भरते. काय भरते, आम्ही दुकानातला माल आणते ना पिशवीतनं, रोज किराणा बाजार, त्यानं पोट भरते. आणि हिथं आणून ऐकलेल्यानं काय भरतंय, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आपण चित्त भरायचं आहे, पोट भरायचं नाही. पोट भरणे हा विषय संसाराचा आहे, तो कशाचा आहे, परमार्थाचा विषय नाही. तो परमार्थाचा विषय काय आहे, चित्त भरणे. हा, आणि चित्त भरायचं असलं तर आपल्याला काय करायला पाहिजे, हिथं येऊन ऐकायला पाहिजे. म्हणून तुकोबाराय किंवा ज्ञानोबाराय सगळी संत मंडळी सगळ्यांना आमंत्रण द्यायला, या रे लहान थोर, याती भलती नारी नर. पुढे म्हणतात करावा विचार, न लगे चिंता, कुणाची काय काळजी करू नका, फक्त इथं या, बसा, ऐका. माझी श्रवणे कान भरून निघाली, कान भरून ऐका म्हणतात.
आणि सगळी या म्हणतात, लहान या, थोर या, नारी या, नर या, सगळी या म्हणतात. फक्त एकच म्हणतात, करावा. आता आणि काय सांगितलं असेल तिने? विचार करायला सांगितलंय. इथं या, इथलं न्या, आणि इथं न्याय येतान, इथं 7 दिवस न्याय येतान पिशवी घेऊन अजिबात यायचं. पिशवी घेऊन यायचं, काय घेऊन यायचं? पोतं घेऊन यायचं. हातरून बसायला नव्हं, हातराची व्यवस्था केली या. पोतं म्हणजे अंतःकरण, पोतं म्हणजे चित्त. इथं येताना चित्त भरून ऐकून घेऊन जायचं, म्हणजे त्याला म्हणायचं पोतं. पोत्यान द्यायल्यात का नाही, मग पोत्यान न्याय पाहिजे का नाही? पोत्यान द्यायल्यात नाही, कॅरी बॅगेन न्यायलाय. एकच दिवस चालणार, नाही तर 2 दिवस. आपल्याला कायमस्वरूपी अनेक जन्मामध्ये त्याचा वापर करून घ्यायचा असेल तर आपण इथं काय घेऊन यायचं आहे? पोतं घेऊन यायचं आहे, म्हणजे अंतःकरण घेऊन यायचं आहे, चित्त घेऊन यायचं आहे, आणि जाताना ती चित्त भरून घेऊन जायचं आहे. लक्षात ठेवा. आणि परमार्थ हा चित्ताचा आहे, आणि हाच विचार करा म्हणजे करावा विचार. आणि म्हणून इथं कसं यायचं? सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची. काय करायचं सांगितलं इथं? फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं. दुर्घट असणारा भवसागर जर तरायचा असेल तर इथं तुम्हाला एक साधं गोष्ट सांगितल्या. इथं आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन करायला सांगितलंय. आणि म्हणून इथं सगळ्यांना काय आहे? कलियुगी उद्धार हरीच्या नामी. इथं सगळ्यांनी अधिकार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं संतांच्या जवळ न्यायला येताना तुम्ही आम्ही, किंवा इथून घेऊन जाताना संतांच्या ठिकाणी एक गोष्ट फार मोठी आहे, ती म्हणजे विवेक. 18व्या अध्यायामध्ये आपल्याला स्पष्ट सांगितलंय, संत ते विवेक असणे कीजे, चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका असणे कीजे. आता मला सांगा, संतांच्याकडे असणारा विवेक, विवेक म्हणजे सारासार विचार. लक्षात ठेवा. खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय, नित्य काय, अनित्य काय, ज्ञान काय, अज्ञान काय, धर्म काय, अधर्म काय, हेला काय म्हणायचं, बंध काय, मोक्ष काय, आत्मा काय, अनात्मा काय, हे कळणं म्हणजे विवेक. हे कळणं म्हणजे सारासार विचार. आणि हा करायला सांगितलाय तुम्हाला. इथं येऊन 7 दिवस ह्याचा विचार करायचा. आत्मा काय, अनात्मा काय म्हणायचं, बंध काय आहे, मोक्ष काय आहे, आपण कशात आहे, बंधात आहे का मोक्षात आहे, सत्य आहे का असत्य काय, नित्य काय, अनित्य काय, ज्ञान काय, अज्ञान काय, धर्म काय, अधर्म काय, कळायला नको आपल्याला? इथं आल्यावर कळतंय. इथं काय आहे सांगितलंय? इथं सत्य कळतंय, इथं सत्य कळतंय आणि असत्य बी कळतंय. देवाला माहिती आहे आम्हाला काय कळालंय का नाही कळाले. देवानं स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही सत्याला असत्य म्हणतायसा, देव म्हणतोय, आणि असत्याला सत्य म्हणतायसा. देवाला देव म्हणतात, तुम्ही गाढवाला घोडं म्हणतायसा, आणि घोड्याला आहे का नाही? आम्ही गाढवाला घोडं म्हणतोय आणि घोड्याला गाढव म्हणतोय. मी उरपाट केलं नाही. आणि सत्य मग कुठं आहे? सत्य कुठं आहे? मग सत्य फासावर लटकलंय. मी सांगितले काय सांगितलंय? त्याला फास लावलाय आम्ही. म्हणजे आम्ही काय काय करून ठेवलंय आणि आम्ही काय करायला लाव? परमार्थ करायला लागलाय. लक्षात ठेवा. आणि म्हणून संतांच्या दुकानात, संतांच्या बाजारात जायचं. आपल्या बाजारात माणसं किती हो? बाजार भरतोय ना इथं? भरतोय. मग किती माणसं असतील अंदाजे बाजारात? बघा, ह्या भौतिक जगतातल्या बाजारात माणसं मापा येत नाहीत. येत्याच बी तेवढी, जात्याच बी तेवढी. कोण मापत उभारणार? काय जरूर पडली आहे कोणाला? आलेली गेलेली मापायची. संतांच्या बाजारातली माणसं मापायची. तिथं 2च माणसं असतात, एक देणारा आणि एक घेणारा. बरोबर आहे? एक देणारा, एक घेणारा. आम्ही कशात मोडताव? आम्ही घेणाऱ्यात आहे. आम्ही कशात आहे? घेणाऱ्यात आहे. आमच्या पिशव्या रिकाम्या आहेत, आमची पुती रिकामीच काय. का? घेणारे आहे आम्ही. देणाऱ्याचं कसं असते बघा, देणाऱ्याचं दुकान भरलेलं असते. ज्याच्या दुकानात आम्ही माल आणाय जाते का नाही, त्याचं दुकान कसं असतंय? 1 किलो मागणे तर 10 किलो मागणे तर पोतं घेऊन जा, ते देतोयच तुम्हाला काय पाहिजे तेवढं. मग ते भरलेलं असते की नाही? तसं संत आणि देव भरलेले आहेत. त्याला पूर्ण म्हणतात. काय म्हणतात? पूर्ण म्हणतात. आणि आम्ही अपूर्ण आहे. आम्ही कसं आहे? अपूर्ण आहे आम्ही. म्हणजे आम्ही जीव आहे. बरोबर आहे? जीव हा अपूर्ण आहे. लक्षात ठेवा. सगळे जीव आपण कशा आहे? अपूर्ण आहे.
पूर्णत्वाला पोचलेलो नाही. संत हे पूर्णत्वाला पोचल्यात. हा, म्हणून आम्ही जरी अपूर्ण असलो तरी भगवंताचीच आहे. बघा, आम्ही जरी अपूर्ण असलो तर देवाचीच आहे, आपण लक्षात ठेवा. हा, म्हणून देव सांगाल्यात की तैसे भूत जात सर्व माझेच की रावयव. हे सगळे कोण आहेत? माझेच की रावयव, माझे अवयव आहेत ते सगळे. परी मायायोगे जीव दशे आले. कारण सांगितले, ह्या जीवानी मायेच्या योगामुळं हे जीव दशेला आलेत. जीवदशा प्राप्त झाली आहे तुम्हा आम्हाला. जीवदशा प्राप्त झाल्यामुळं काय झालंय? अहम ममता भ्रांती विषयांद झाले. सगळे जीव कसे झाल्यात? दोन गोष्टी पकडल्या त्या जीवाने, आम्ही सगळ्यांनी, मी आणि माझं. ह्याला म्हणायचं अहम ममता. अहम आणि ममता हिची आम्हाला झाली या भ्रांती. म्हणजे आम्ही गाढवाला घोडं म्हणले. जे खोटं आहे, जे अनित्य आहे, जे नाशवंत आहे त्याला आम्ही खरं म्हटलं. बरोबर आहे. मग आम्ही गाढवाला घोडं म्हटलं का नाही आणि घोड्याला गाढव म्हटलं का नाही? म्हटलं. हा, आता आम्ही त्याला म्हटल्यामुळं, अहम आणि मम म्हणल्यामुळं आम्ही विषयांत झालो. आणि काय झालं आमचं की आम्ही दुतडीत गावलो. दुतडीत म्हणजे सांगतो तुम्हाला, माऊलींची कोवी आहे. तैसी अहम ममतेची लवड चवडी. माऊलींची फार सुंदर उभी आहे. तैसी अहम ममतेची लवड चवडी माते न पवतीची बापुडी. काय म्हणले? बापुडी म्हणले. माझ्यापर्यंत ही येणार नाहीत. हा, का? म्हणून जन्म मरणाची दुतडी डहुळते ठेली. म्हणजे जन्माला येत्यात मरत्यात, जन्माला येत्यात मरत्यात. बरं, किती वेळा जन्माला येतात आणि किती वेळा मरायचं तर हिशोब नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा. एका एका युनित कोटी कोटी वेळा जन्माला यायचं आणि मरायचं. असं किती कोटी? 84 लक्ष युनी कोटी काय असेल ते, काय हिशोब तुम्हाला माहिती आता तू. हा, एवढं फिरत फिरत आम्ही हिथं आलोय. आणि म्हणून जन्म मरणाच्या दुतडीत आम्ही पडलोय. दुतडीत म्हणजे नदीत. ह्या काठावरनं त्या काठावर, त्या काठावरनं त्या काठावर, शेवटला आम्ही कुठं? हा, म्हणजे आमचा उद्धार झालेला नाही. लक्षात ठेवा. हे कशामुळे झालं? आपल्याला आपल्या स्वरूपाचं विस्मरण झालं. आपल्याला आपल्या स्वरूपाचं म्हणजे देवाचं विस्मरण झालं. तुकोबारायनं सुद्धा झालं, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबाराय सावध झाले आणि पहिलं देवाला त्यांनी विनवणी केली, देवा आता आयसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बळे केशी राजा कळो आले, ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तींशी अखंडित. बघा, तुकोबाराय सावध झाले आणि सावध झाल्यामुळं त्यांनी देवाला काय केलं? विनंती केली, माझ्यावर एवढा उपकार करा. काय आता ऐसा करी उपकार. कशाचा विसर पाडाय सांगितला? देहाचा विसर पाडी मज. देह मी म्हणत होते तुकोबाराय सुद्धा. काय म्हणत होते? देह मी आहे असं म्हणत होते. तो मला विसर पडून दे अशी मागणी केली. लक्षात ठेवा. आणि ज्यांना विसर पडला देवाचा आणि देहच मी म्हणायला लागले जे लोक, त्याला जीव म्हटले. काय म्हटले? जीव म्हटले. आता त्यांची अवस्था काय झाली? ज्ञानेश्वर महाराज म्हणले, या जीवाच्या आत घाण भरली. काय भरली? घाण भरली. ती घाण सांगितली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. जे प्राणिया कामी भरू. काय म्हणले? जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. म्हणजे माझा विसर पडला. कशामुळं? तिथं आत घाण भरल्यामुळं. हा, आता ही आत भरलेली घाण मी आहे म्हणूनच भरली. ह्या देहाला काय समजलं? मी समजलं. आणि साधू संतांनी ह्याला उपाधी समजली. काय समजली? हा, या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तत्वज्ञ संतांनी स्वरूपाला स्वीकारलं आणि आम्ही कशाला स्वीकारलं? मरक्या देहाला. हा, मर्क काय? देज न, ते वसंत महाराज सांगायचे. काहीतरी एक शब्द आहे त्यांचा, आठवणा झालाय. मर्क शरीराने
भित्रा जीव म्हणायची, बरोबर आहे ना? जाता जाता कवा तरी ऐकलेलं लक्षात आहे ना? चिंची पडली गाठ म्हणायची. ते आम्ही यायचं रात्री तिथं, मला वाटते 9-10 वाजता यायचं आम्ही रात्री. योगायोगानं आठवण झाली म्हणून सांगतो. दुकान बंद करायचं, जेवायचं, कुलूप घालायचं. काय बिराड काय नव्हतं तेव्हा, कोण विचारत नव्हतं कुठं गेले आणि काय. सकाळ संध्याकाळ दिसला माणूस की झालंय. आम्ही रात्री इथं यायचं, त्या तिथं दिवा लावलेला असायचा, नाहीतर उगाच बारकीची लाईट असायची, छोटीशी अशी बारकीशी. आणि सगळे चुलवानं, त्या चुलवानाच्या भोवत्यांचळी कुत्री बसलेली असायची आणि बाकीची प्राणी बी, मांजरं असायची, कोंबडी असायचे, काय 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 बरंच असायचं. त्यात आम्ही जाऊन बरोबर बसायचो. मग आमचं स्वागत व्हायचं चहा करून. काय करून? आम्हाला चहा दिला जायचा थाटलीतनं. कशातनं? आम्ही तिथं ताटलीतनं चहा प्यालोय हं तिथं. हां, ते ताटलीतनं चहा दिला की आमचं सुरू व्हायचं अख्यान. पण रात्री 2 वाजेपर्यंत आमचं सुरू. ते बोलायचे नाही, आम्ही ऐकायचं. आम्हाला निम्मं कळायचं, निम्मं कळायचं नाही. आम्ही काय ज्ञानी नाही काहीच नाही, अशीच आम्ही. काय आवड आमचं पूर्वपुण्य असेल म्हणून त्यांच्याकडे जायचं का कोणास ठाऊक माहीत नाही, असंच म्हणूया. तुका म्हणे पुण्य गाठी तरीच उचिताची भेटी. तुकोबा महाराजांचं प्रमाण आहे ते. त्या माणसाची भेट असणं याला कारण काय, किंवा कोणाची भेट झाली याला कारण आमच्या पाठीमागे काय होतं? पुण्य होतं. मग 2-3 वाजलं की आम्ही जागा सोडायची आणि चहा प्यायचा. दुसरा तिसरा काय असेल ते सुरूच सारखं. ते हे उतारलं की ते आणि सुरू, थोडा वेळ झाला की आणि सुरूच सारखा चहाच प्यायचा. चहा प्यायचा आणि मग सकाळी पहाटे 2-3ला आम्ही घराला जायचं. आणि मग आणि असं कवातरी आम्ही वरची यायचं तिथं. असं त्यांचं सान्निध्य आम्हाला लाभलं, लक्षात ठेवा. हां, काय सांगत होतो की पूर्ण आणि अपूर्ण जीव. आणि आमची जीवदशा आहे. काय आहे? आमची जीवदशा आहे. आम्हाला विस्मरण झालंय कुणाचं? आपल्या स्वरूपाचं, आपल्या देवाचं आपल्याला विस्मरण झालंय. आणि म्हणून इथं तुम्हा आम्हाला सांगायलात की गोड असणारा परमार्थ आम्हाला कडू लागायलाय. गोड असणारा परमार्थ, विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवाशी झाला. आता जीवाला कडू विषय गोड वाटायल्यात आणि गोड परमार्थ जीवाला कडू वाटायल्यात, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे भौतिक दुकान आणि आध्यात्मिक दुकान, हे फरक लक्षात ठेवायचं. साधू संतांनी घातलेलं हे अध्यात्माचं दुकान आहे. आणि इथं 7 दिवस इथं दिलं जाणार आहे. काय दिलं जाणार आहे? दिलं जाणार आहे. देणाऱ्याचे हात हजारो. इथं फाटकी घेऊन यायचं, झोळी फाटकी आणायची नाही, शिवून बिवून घरातनं पद्धतशीर काय घरातलं घरात ठेवूनच इकडे यायचं. तासभर 2 तास इकडे काय निरोप पाठवू नका असं सांगूनच इकडे यायचं. तर जाताना काहीतरी घेऊन जाता येईल. नाहीतर निश्चितपणे रस्त्यानं घरापर्यंत जाऊ तर सांडलंच समजा. कारण फाटकी झोळी असल्यावर तिथंपर्यंत सांडणारच हो, लक्षात ठेवा. आणि म्हणून असं हे दुकान संतांनी घातलंय. त्याच्यातला जो माल आहे तो माल कसा आहे? चाले बहुदेशी म्हणतात. चाले बहुदेशी, उतरला कशी खरा माल म्हणतात. म्हणजे ह्या दुकानातला माल खरा आहे. लक्षात आलं का? खरा आहे तर त्यानं चित्त भरते. आणि त्या दुकानातला माल खोटा आहे म्हणून दुसऱ्या दिवशी पोट रिकाम होते. काय म्हणालोय? पोट रिकाम होते. कारण तो माल कसा आहे? खोटा आहे. आणि भरायला लागतोय, आणि रिकाम होतंय, आणि भरायला लागतंय, आणि रिकाम होतंय. मग साधू संतांना तहानभूक हरवली साधू संतांची. तुकोबाराय भंडाऱ्याच्या डोंगरात जायचे, भामगिरीवर इकडं तिकडं. काय भाकरी खाली आहे, काय पाणी प्यायलात, काय काही नाही. आणि ती माऊली आपलं ती डोक्यावर घ्यायची आणि सगळ्या डोंगरात न्यायची उडकत फिरायची. मग त्याची भूक लागत होती का? नाही, लागत नव्हती. कारण त्यांचं काय भरलं? तर चित्त भरलं. तर ज्याचं चित्त भरतंय त्याला भूक लागत नाही. म्हणून नाथांनी सुद्धा आमच्याकडे एक गोष्ट मागितली, लक्षात आणून देतो तुमच्या. देवावं देवावं चित्त बा देवावं. काय मागितलंय? चित्त मागितलंय नाथांनी, लक्षात ठेवा. आपल्याकडं ते द्यायचं आहे आपण आणि ते भरून घेऊन जायचं आहे, लक्षात ठेवा. ते स्वच्छ करून भरून आम्हाला देणार आहेत. नाहीतर चित्त जर आपण ठेवून घेतलं आपल्याजवळ तर ते कायम कशानं भरणार? काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार या सगळ्या नको त्या गोष्टीनं भरणार. त्याच्यापेक्षा आपण आपलं चित्त कुठं द्यायचं आहे? इथं भगवंताच्या समोर, संतांच्या समोर द्यायचं आहे. इथं आणून जर आपण जर चित्त दिलं तर ते चित्त शुद्ध करून, निर्मळ करून, पवित्र करून तुमच्या आमच्यासाठी काय देतील?
संत देतील, देव देतील. आणि म्हणून इथं येत असताना घातलेल्या दुकानातला माल घ्यायचा आहे. देती आली अशी दान. आपण इथं आलेलो आहोत, काय आहोत, इथं आलेलो आहोत. आपण जाताना दान घेऊन जायचं. हा, कुणाला येता येत नाही त्यांनी मागायचं. देवाकडे मागाय परवानगी आहे, कारण देणारा कोण आहे? देव आहे. देवाकडे मागायला काय लाजायचं नाही, कारण आपला देव कसा आहे? वचनाचा खरा देव हा अमृताचा झरा. लक्षात ठेवा, वचनाचा खरा आहे. जर वचन देतो म्हणून देवान दिलं तर देव देणार. लक्षात ठेवा, हे अनुभूती आहे सगळ्यांनी. इथं बसणारच नाही तर देवान फसवलं असं कोणतरी म्हणशीला, फसवत नाही. हा, आणि म्हणून इथं येत असताना मागून घ्या, इथं येऊन घ्या. मागून याय जमलं तर तिथनं अर्ज करा, ते बी जमलं तर मागं पुढं का असणार इथं या, पण या आणि इथनं न्या. आणि न्हीत असताना पोती घेऊन या. तुका म्हणे पोते, कारण देणारा कसं द्यायला लागलाय? सुपान नाही, पोत्यान द्यायला लागलाय. हा, असं नाही, हा, पोत्यान द्यायला लागलाय. मग पोत्यान देणारा असताना आपण बोध घेऊन यायचं. काय घेऊन यायचं? बोध म्हणजे माहिती असेल पुढलं तुमच्या. हा, पोत्यान देणार आहे म्हटलं की बोध घेऊन यायचं. हा, म्हणजे आपण पण त्याच्या पुढली चाल करून ठेवायची. लक्ष ठेवा. आणि इथं न्यायला काय परवानगी सगळ्यांनी आहे, सगळ्यांनी ते न्यावं. आणि इथं देणारा अनंत विटेवरी ज्याची पावले समान तो दानशूर जाता इथं देणारा. म्हणून देणाऱ्याचा विचार करू नका, घेणाऱ्याने विचार करा. आपण न्यायचं आहे भरपूर. ह्या वर्षात त्या वर्षाला काय असणार, 7 दिवस आपण इथं यायचं, इथलं भरपूर न्यायचं आणि त्या नेलेल्याचं सत्कर्मी लावायचं. अशी सत्बुद्धी सर्वांना ह्या भगवंतानं द्यावी अशी आपण परमेश्वराकडे विनंती करून इथं आपण झालेली सेवा अर्पण करायची आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.